डॉक्टर आशिष चढक संचलित श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर बारामती म्हणजे तुमच्या मातृत्वाला साथ. गेल्या 7 वर्षात 3000हून अधिक अपत्यहीन जोडप्यांचं मातृत्वाचं स्वप्न पूर्णत्वास. चैतन्य मातृत्व योजना 2022 अंतर्गत 101 लकी जोडप्यांचा IVF उपचार मोफत आणि इतर जोडप्यांसाठी 79,999 रुपयांमध्ये IVF उपचार. मातृत्व स्वप्नपूर्तीसाठी संपर्क साधा 8484 86 1900. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. गांजा मटका लांडीला पाडी समद्याचा आलाय होत. 9% मारून झिंगाट झाला कार्य. पाणी करायचे ना. पाणी आता लावायचे दिले वरच्या वेळेला पाणी सोडले. आता 5 मिनिट राहिले तर माघारी काय सारखं लाईन लाईन करताय. पोटा पाण्याचं बघा जरा. गावाला 3-3 दिवस पाणी नाही. बायकोला वेळ नाही. बरोबर की 2-3 दिवस पाणीच नाही ना गावात. त्यामुळे चहा तर पिऊन जा की मग. आलो माघारी. चला आपली काम करू. उद्या तेवढं आज जागरण गोंधळ काम केलं. आज हलायचं नाही कुठं तू. अजिबात कुठं जात नाही. कांदा म्हणणं का लिंबू सगळं चिरून देतो आणि वाटलं तर बोकाड सुद्धा नेतो चिरायला. ती बोकडाच नको बाबा. ते आमचं आम्ही बघतो. तू निम्म बोकाड नेशील घरी. तू फक्त कांदा लिंबू चिरायला ह्या कामाला अजिबात हलायचं नाही तिथनं. किरण शेठ मी तुमचे किती काम करतो. जरा गहू तांदूळ जरा पावशेरभर तर मला आगाव देत जावा राहू. अगदी तू जे एवढा कार्यक्रम होऊन दिला का. माझा जागरणाचा मोठा कार्यक्रम आहे. तू सगळ्या पोरांना सांग बरं का. आपल्या आता कार्यक्रमाचं नियोजन आहे ते सरपंचालाच हुडाकतोय मी. तुम्ही सरपंचाला हुडका. मी गावात सगळ्याला सांगतो. एक सुद्धा घर सोडत नाही मी. सगळी आली पाहिजेत आपल्याला. काहीच कारण नाही आपल्याला. हो सरपंच काय राव फोन लावतोय तुम्हाला. किरण शेठ मी जातो. टायमिंगला येतो तिथं मी. बरं लवकर ये. पण हो लगेच येतो. लवकर ये. हा काय किरण शेठ. हो सरपंच काय राव तुमचा फोन लावतोय. फोन तरी उचलत जा. आमचं गडबडीत असतं जरा कामात. बोल की. अहो काय नाही जागरण गोंधळ आहे. काल जे तुम्ही पाणी काल पाणी आलं. तिच्या आईला काल पाणी पूर्ण नाही. सगळ्या पाहुण्या रावळ्यांनी संपून टाकलं. हा ऐका की आज तेवढं जागरण गोंधळ आहे. आज आम्हाला पाणी सोडायची तेवढी व्यवस्था करा. नाही अर्धा तास सोडलं तरी बरं होईल राव. किती पप्प्याला सांगायचं तुम्ही. वर चाळीतलं लग्न आहे त्याचं काय तिकडे बघू. ती जाऊन दे राव. आपल्या माणसाचं जागरण गोंधळ आहे. सोडतो जरा. आज तेवढं कसं ते वाढून सोडणार जास्त नाही. अर्धा तास सोडा पुरणार नाही पाणी. ऐका की जागरण तुमची स्पेशल सोय केली. तुम्ही जेवायला आत बसायचं घरात. नाही तुम्ही आम्हाला असंच म्हणा. स्पेशल सोय केली. रामभाव आतल्या ह्याच्यात असणार खोलीत. हा तसं काही नाही. तुमची दोघांची करतो मी. तुम्ही फक्त पाण्याचं मला आज बघा. मागच्या वेळेला तसंच तुम्ही म्हणला. रामभाऊ तुमच्यावर गोची करतोय. मला ते सांगत होतं ही की तुमची नावं नसतात म्हणून. तू तसं विरोधकाच्या नादाला लागून नको काहीतरी करू. तुझं गडबडीत होतं ते कार्यक्रमात होतं ते. समजून घ्यायचं. तुम्ही पण आज अख्खा टँकर देतो. चल स्पेशल सोय तुमची. तेवढं काय पाणी सोडतो. टँकर बी पाणी सोडतो. ते पप्प्याला तेवढं बिंद असतं ना. बिंदास्त 10 मिनिटं वाढवायला. चालतंय या मग जातो. पाणी गावात कोणतं पाणी नाही. टाकीवर तुम्ही थांबलोय. कुठले वेळ लागेल. गावातली राहिली. एक काम कर. किरण शेटच्या आळीला परत 10 मिनिटं पाणी सोड त्याच्या तिकडं. अहो काल सोडलंय ना. परत सोड. अहो मेंबर अर्धा तास सोडून परत 15 मिनिट एक्स्ट्रा काल सोडलंय. मस्त मान्य आहे पण त्याच्यात कार्यक्रम आहे. तो आपला माणूस आहे. आणि मी 10 लाईनी कशा मग ऍडजस्ट करणार मी.
अरे करता येते एक वेळ रामभाऊच्या लाईनचं कमी करून इकडे सोड की. हा म्हणजे त्यांनी मारावं मला. ए अरे तेव मारायला काय वाघ बी काय वय तेव मारतो या. तुम्ही लांबणं भांडण लावायचं तुम्ही लांबणं बघचाल. सरपंच आम्ही एका मेंबर कोण नक्की. सरपंच तुम्ही प्रथम नागरिक मला माहिती पण काय करणार आता ऍडजस्ट उन्हाळ्याचा दिवस आहे इथं. ए पप्या एक लक्षात ठेव 10 मिनिटं तुला सांगितलंय ना तेवढंच काम कर. बाकीचे काय करायचं ना ते आम्ही बघू. तू कोणी काय म्हणलं ना त्याला डायरेक्ट माझं नाव सांग. नाही राव मी सोडणार नाही. जर ऍडजस्ट झालं तर सोडीन मी. नाही मी सोडणार नाही पाणी. ऍडजस्ट करायचं आम्ही सांगितल्यामुळं. अरे गावात आम्हाला तोंड द्यावं लागतंय. तुला लागतंय का राजकारण आम्हाला करावं लागतंय. अहो राजकारण पण तुमच्या राजकारण माझा का बळी. ए पाणी सोडायचं तुझं काम आहे बाकी आम्हाला सांगू नको. नाही मी ह्याच्यात पाणी राहिलं शिल्लक तर मी नाही सोडणार नाही. आता टाकी भरायला लावली तर ते राहिलं तर थोडं मी सोडीन. नाही आम्ही तुझ्या पगाराला असंच म्हणतो कारण 3 महिने झाले दिला का पगार. अरे पण 3 महिन्यांना नाही पण 4 महिन्यानंतर देतोच ना तुला पगार. काय करायचं 4 महिने वसुली झाली तसं पगार देतोय की तुला. तुमचं घेतलाय चेक काढून माझा ठेवताय. बाकीचं नको उरकू तू तेवढं पाणी सोड. नाही सोडणार. टाकी बरोबर थांबून पाठीशी गावात सोडतो पाणी. जाऊ दे त्यांचं काय नुसतं. ए पप्पो अरे ते आज जागरण गोंधळ आमच्यात तेवढं जेवाय बरं का. हो सध्याकडे तुम्ही नक्की येणार ना. हा नक्की येतो. आता गावातल्या लाईनी सोडल्या की तू. सरपंच ही सगळीच बोलावल्या त्यांच्याबरोबर तू पण जेवायपासून स्पेशल सोय केली या. होय हा सरपंच आलं तरी किती ध्यान केलं सरपंच. त्यांना जायचं होईल. उद्या देऊन टाकायची आपलीच माणसं आहे काय भरपूर मोठा कार्यक्रम आहे. बघू मी तू आता मला गावात फक्त लाईन सोड द्या मग येतो मी. ए नाही ऐक की बरं ती 10 मिनिटं आमच्याकडे सोडलाय. सरपंचाला सांगितलंय. सरपंच म्हणले पप्प्याला सांगितलंय मी. काल तुम्हाला किरण शेट 15 मिनिटं एक्स्ट्रा सोडले की राव. अरे तुझं आता सरपंचांनी सांगितलंय बाबा सोडतो म्हणलेत मला. तुला बघायचं का थांब सरपंचाला फोन लाव. सरपंच तसंच सरकार सरपंचाच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी तू लगेच सांगतो. डायरेक्ट पण केलेला फोन आहे लगेच सांगतो तुला. थांब 1 मिनिट सरपंचाचे बोल. त्याला सकाळी सांगितलंय मी. अरे बोल ना का तू सर 10 मिनिटं सोडायला लावलंय मला. बोल ना तू फोनवर. हा सरपंच मी आलोय पप्पू पशी. त्या पप्पूला सांगा तेवढं पाण्याचं काय नियोजन आहे ते. हा धरा बोला की सरपंच. अहो काल सोडलंय सरपंच पाणी. काय सांगितलंय मी पाणी सोडते लाईनला जास्तीत जास्त. अहो हे काय गावात माझ्या अंगावर येतील की राव. काय तुला बाकीचं काय करायचंय राजकारण करू याच्यामध्ये. अहो सरपंच तुम्हीच या तुम्ही सोडून द्यावं पाणी या. कारण गाव सगळं माझ्या उपरती करते ना. शिवाय देतात मलाच. पाणी सोडायच्या पहिले तुझं काम आहे बाकी मला काय सांगू. नाही मी नाही सोडणार राहू. जर राहिलं टाकीत पाणी तर मी सोडीन. पहिले पाणी सोड. तीच की सोड तेवढं पाणी सरपंचांनी सांगितलंय. नाही सरपंच जाऊ इथं मला किरण शेट हे करतात कारण गावातल्या लाईनला 2 दिवस पाणी नाही. ए पप्प्या तू काय गावाचा मालक होतो काय. तुला सांगितलंय ना सरपंचांनी सोडायचं तेवढंच काम कर. बाकीचं तू काय मालक झाला काय ग्रामपंचायत. सरपंच सांगून पण तू ऐका ना म्हणते. नाही मला गावात सोडायचं पाणी. पप्प्या तुला पहिल्यांदा सांगितलंय सरपंचाने आता जास्त बोलायला लावू नको. तुला सांगतो काल तुम्हाला 15 मिनिट सोडलं पाणी. सोड तू पाणी का सोड पाणी सोड किरण शेट गावात पाणी सोडायचं किरण शेट. अरे का बस सांगितलेलं कळा नाही काय. हा किरण शेट थांबा गावातली लाईन राहिली किरण शेट. अरे तुला सांगितलं ना पाणी सोडायला. पाणी दर बघतो आता कसं सोडतो इथं. येस तू इथं येस वाढला. तुला सांगितलेलं कळा नाही म्हणल्या तू मालक व्हायला निघालाय ग्रामपंचायतीचा. शिपाई का कोण आहे. हॅलो सरपंच आता किरण शेट्टी मला मारलं राव. तुम्ही तुमचे 2 मटणाच्या खाण्यासाठी माझी भांडणं काही लावताय नुसते तुम्ही. हा ना आलो. ठीक आहे पाणी. काय झालं काय. अहो किरण शेट्टी मला मारलं. का पाणी सोडलं नाही म्हणून. सरपंच तुम्हाला सांगतोय राव पाणी नाही गावातल्या आळीत पाणी नाही. अरे बाळा काहीतरी बोलला असेल तू त्यांना. नाही काय बोलू. जाऊ दे तेवढं चालतं. काय एवढं मनाला लावून नको घेऊ. पाणी सोड. लय मारलंय नाही तुम्ही सोडा पाणी. मी नाही सोडणार. ए पप्प्या अरे त्याने मारले का आम्ही मारले. आपण सरपंचांनी फोन करून सांगितलं ना. ए आम्ही बराबर त्याचा कार्यक्रम लावतो पण तू काय कर. पाणी सोड. ए पप्प्या नको करू. नाही तुमचं तुम्ही सोडा पाणी. पप्पू नाही सरपंच सोड तू. नाही तुमचं ऐकत जा तू. ए पप्प्या आता का तू गेला काय दुसरा मिळेल का नाही आम्हाला.
मग सोडा घ्या ना, 4 आणा 5 आणा, मला काय आणा. ग्रामपंचायतीची आडवणूक नको तू करू. सोडा नाही सरपंच ए तुझा आम्हाला बी जमत, आम्ही बी काम केलेतच की. सोडा सोडा. सरपंच 14 लाईनी कशा सोडता बघा. सोडा. तू नको सांगू, करतो आम्ही. सोडा. सरपंच बघू चला. नाही नाही बघू की काय 2 दिवस नाही मग ही जाग्यावर बरोबर. आता गावगावच्या जत्रा सुरू झाल्या. आपल्या गावची जत्रा सुरू होणार आहे. आपल्या दोघांना व्यवस्थित लक्ष घालून आपल्या गावची जत्रा शांततेत पार पाडावी लागणार आहे. पाहुणं रावळ येणार, शेजारी पाजारची गाव येणार जत्रेला. काय पप्पू काय म्हणतोय? किरण शेट्टी मला मारलं. काय किरण शेटनं मारलं? हा मग काय. आणि त्यांची काय मारायची कारण आहे? अहो पाणी त्यांना काल सोडलेलं मी, तरी पण आज सोडाय मला सोडत म्हणतात. त्याचा काहीतरी कार्यक्रम आहे. हो आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. अहो पण गावात आधीची मी गावात कसं सोडणार पाणी मग? ती पण बरोबर आहे की आता ह्या पाणी सोडणाऱ्यांनाच माहित असतं की बाबा किती लाईनीत लाईट जाते, उन्हाळ्याचा दिवस आहे तर मग तू सरपंचाच्या नावे कानावर घालायचं. त्यांना सांगितलं की ती म्हणतात मला पप्पू शेट पाणी सोड पाणी सोड पाणी सोड, नुसतंच गोड बोलते. अरे सोड, आपला माणूस आहे किरण. म्हणजे काल पाणी सोडले तरी किरण शेटला आज पाणी सोडा सरपंच म्हणतात. होय 15 मिनिट एक्स्ट्रा सोडलंय पाणी मी. डबल कशाला सोडतो पाणी? उन्हाळा दिवस आहे, यात्रा जत्रा आहे, पाहुणे रावळे येते त्या गावामध्ये. एवढं कळत नाही तुला? आधी दुसरं पाणी मी गावात सोडायची लाईन राहिली तरी मला ढकलून त्यांनी केलं. तुला हा कोणी? किरण शेटनी. अरे बघा कसं लागलं इथं तिथे. म्हणजे तुझ्याकडनं पानं घेऊन पाणी सोडलं त्यांनी पाणी सोडलं, मला मारलं. मग अरे मग तू असं कर की सरपंचाला सांग ना कानावर घाल त्यांच्या. नाही सांगितलं की त्यांना पाणी बी देऊन आलोया. आता मी नाही पाणी सोडणार. सरपंच काय म्हणलं? नको पप्पू असं करू, पण नाही मी सांगितलं पाणी सोडणार. नाही ऐक पप्पू, हे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि एकाच्या चुकीमुळे गावाला विटीस धरण्यात असताना तू पाणी सोड. आम्ही ना संध्याकाळी बसतो. किरण शेटची ही चूकच होती मारहाण करणं म्हणजे, आणि सरपंचांची चूक होती की त्यांनी सांगायला नव्हतं पाहिजे पाणी सोड. आम्ही बसवतो व्यवस्थित विषय हाताळतो, फक्त तू पाणी सोड. अध्यक्ष कसं आता हाताळणार तुम्ही विषय? पण किरण शेट्टी ह्याच्यावर हात उचलायला नको होता बरं का? पाटील झालंय बघू ना आपण. किरण शेटला मी सांगू ना, हे काय तुमचं रेशनिंगचं दुकान आहे का रेशनिंगचं काम करावं तुम्हाला? हा मारहाण करायला. तू पाणी सोड. जा आम्ही पाणी सोड बघतो. नाही मी नाही सोडणार पाणी. यायला गावातल्या लोकांनी काम करावी का नाही कर्मचाऱ्यांनी? आपण लाईट गेल्यावर संध्याकाळी पाणी काय पिणार? आपल्या पण घरी पाणी येणार आहे. आपण त्या किरण शेटच्या घरी जसे पाणी लागतं तसं सगळ्या गावात पाहुणे रावळा आले त्या जत्रासाठी. आणि ह्याचे जागरण गोंधळ कोणा कधी बसताय? ह्याच्या जागरण गोंधळामुळे ह्या पाण्याचा गावामध्ये जो गोंधळ व्हायचा सगळा अवघड. चला बघू काय करायचं ते. खाकी बाळा शेंगदाणे. मांडी घाला, मांडी घाला. मांडी चिक्या, मांडी घाल बाळा, मांडी घाला. हाताची घडी घाला, तोंडावर बोट द्या. लय शहाणा आहे बाळा माझा. पप्पा आज लवकर कसं काय आलाय बाळाचा? किरण शेट्टी मला मारलं का? पाणी नाही सोडलं म्हणून त्यांची तिथं. अहो त्यांची काय मारायची तुम्हाला गरज? तुम्ही काय त्यांच्या घरचं नोकर आहे का? सांगितलं तुम्ही कसं गप बसला? नाही केली पाठणं म्हणलं जाऊ द्या कशाला उगाच. ही गप बसून तर डोक्यावर घेत बसल्या सगळी आपल्या. त्यांना सांगितलं नाही मग सोडता येईल. नुसतं सांगून होतं का? सांगा बरं. नुसतं सांगून बोलून होतं का? त्यांचं मारायचं धाड झालं तरी तुम्ही शांत बसलाय. त्यांनी का चाललं मला? तुम्ही कुणाला सांगितलंय का? सरपंचाला सांगितलं का? ते तर मूळ सूत्रधार. इतर वेळी कसं सरपंच येतो पळत 1 नंबरचा लबाड माणूस आहे. तुमचं चुकलंय. तुम्ही सरपंचाला सांगायला चांगलं धुवायचं होतं त्याला. पण नाही ना सरपंचाने तर कुरगोडी केली. एवढं कळून सुद्धा तुम्ही शांत बसलाय. हा प्रत्येक वेळी कुणाचा कार्यक्रम आला की 2-2 दिवस तिकडं पाणी सोडाय तुम्ही लागताय. बाकीच्या ह्याला नाही लागत. 3-3 महिने पगार होतोय का? हाय का घरात तेल का मीठ? सारखं पाणी. सकाळी चहा पिऊन जा म्हणलं होतं ना, जमलं का तुम्हाला? ते काय मग लाईट जाईन म्हणून मी गेलो पाणी सोडाय. म्हणजे दुसऱ्याच्या घरची कामं करा आणि घरचं असंच राहू द्या. आपल्या घरात अंधार, लोकांच्या घरात उजेड करा. 1000 वेळा सांगितलंय. एकतर ते 200 रुपये हजेरीने कामाला जायचं, 3-3 महिने पगार नाही आणि अजून वरनं मार खायचा. पटतंय का त्यांना तरी? अजिबात तुम्ही कामाला जायचं नाही. कुणाला पाणी सोडायचं असेल सोडू, नाहीतर अख्खं गाव ताणलेलं राहू. कामाला जायचं नाही. शेवटचं सांगते मी. नाहीतर मी उद्याच्या उद्या माहेरला निघून चालली. अध्यक्षांनी म्हटलं तर पाटील म्हटलं संध्याकाळी मिटू आपण. संध्याकाळी मिटू. आतापर्यंत लय वेळा झाले. संध्याकाळी मिटून, दुपारी मिटून, रातचं मिटून. हाय का कोण? इथून पुढं अजिबात कामाला जायचं नाही. आपण आपलं दुसरं खांनी बांधणी करू, दुसऱ्याच्या रानात जाऊ, पण अजिबात पंचायतीचं काम करायचं नाही.
हाय त्यात कसं बी भागू, असं बी आतापर्यंत तीच चाललंय ना. बरोबर आहे काय. हाय का तुम्हाला कधी वेळ? घरातल्यांसाठी वेळ आहे का बाहेरच्यांसाठी वेळ आहे? घरात कुठली गोष्ट आणायला वेळ आहे? उठसूट पंचायतीचं काम, पाणी आणायचंय, पाणी सोडायचंय, आमक्याचं जागरण आलं, फलाण्याचं लग्न आलं, गेलाच पाणी सोडायला. इथून पुढं कामाला जायचं नाही. काय संध्याकाळी म्हणतात की नाही तसलं काय नाही. की तुमच्या शांतपणाचा फायदा घेतलाय त्यांनी. प्रत्येक वेळी आपलं तुम्ही गप्प बसताय, ऐकून घेताय. आज त्यांना त्याच्यामुळे एवढं धाडस झालं मारायपर्यंत. बरं का उज्या, गणा म्हणजे नागाचा फणा आहे. माझ्या जर कोण नादी लागला ना, नादच पुरा करणार एकेकाचा. इतकं डोकं तापलंय माझं आता हल्ली. माणसं तोंडाव एक माग एक. अरे कसलंही राजकारण. हा तू टीका लावून फिरतो या. टीका लावल्यावर काय टीका होत नाही का लोकांची? म्हणजे आम्हाला बी लावायला. अरे त्यात बी एक मर्म आहे माहितीये का टीका लावण्यात. निवांत बसलाय लगा पप्पू, ये बस. काय नको निवांत. काय चाललंय? पाणी पिणी सोडलं का सगळीकडे? सोडलं काम मी. काय तोंड पाडलं एवढं? अहो मला त्या किरण शेट्टी मारलं ना. काय तुम्हाला माहित नाही? किरण शेट्टी मग काय का मारलं? त्यांच्याकडे पाणी सोडा म्हटलं ती एक्स्ट्रा कार 15 मिनिटं जास्त सोडून आज बी म्हणत सोडा. काय कार्यक्रम आहे त्यांच्यात ती. अरे मग सरपंचाला त्या मेंबरला सांग की तक्रार कर की. त्यांनीच तर फोन करून मला सांगितलं सोड म्हणून. ती बी सामील आहेत का त्याला? मग दोन मटणाच्या खाड्यासाठी कोण नाही तू पाणी सोडलं नाही म्हणून तुला मारलं होय? मग काय नाही हो, अन्याय झालाय बरं का त्याच्या. अन्याय झाला पण मान्य आहे पप्या. तुला मारलं एक प्रकारे चांगलंच झालं. लई चरा करतो तू कधी कधी. पहिलवान बोलताय राव, मारलेलं चांगलं झालं का? चांगलं झालं, पण वाईट एका गोष्टी वाटलं की आमच्या विरोधी पक्षांनी तुला मारलं. आमच्यातल्या पक्षाने कोणी मारलाच ना, तुझी अजिबात बाजू मी घेतली नसती. कारण तुझं तोंड लय बोलतं. तू तरी काय गुन्हे नाहीस. आलं लक्षात? तुला मारलंय ना पप्प्या, भेऊ नको. तुझा बदला मी घेतो. काय बदला घेतो तू? बघ तर तू आता काय बदला घेतो? काय माहिती बसला काय त्याला उशावर पाप्या मी आहे. तुला मारलंय ना, ये बात दिल्ली तक जायगी. भाऊला सांग तू उपोषण करायला. हिचं वार्ता भाऊला जर कळली ना, 15 दिवस भाऊ जेवणार नाहीत. आपण भाऊचं उपोषणाला काय समज? मला मारले का तुला मारले? अरे माणूसच ना आता या मी. भाऊचा जीव सगळ्यासाठी तुटतो, तुझ्यासाठी का ना तुटणार? अरे भाऊ 15 दिवस उपोषण करते, पण तू 8 दिवस तरी कर. हा भाऊनी केलं म्हणजे मी केलंच ना. माझा जाहीर पाठिंबा आहे त्याला. पप्या काय जरी झालं तू टेन्शन घेऊ नको. आम्ही तुझ्या बरोबर काय नव्हतं तुला का माराय पाहिजे. त्या सरपंचाला म्हणाव कानाला बी लागले का त्याच्या. हाणला दिसतोय बरं का. अजिबात कामाला हात लावायचा नाही कुठल्या. सोडून ती काम जाऊ दे. तिला पानं दिलं त्यांना म्हणलं तुमचं तुम्ही का पप्या किती गरीब आहे का. गरीब बघून मारता वर तुम्ही. अरे तुम्हाला नादी लागायचं तर घनासारख्या गबरगणच्या नादी लागा ना. त्या सरपंचाला मेंबरला जरा तरी अक्कल पाहिजे होती. कोणावर हात टाकावं काय कळावं. पप्या जा भाऊची गाडी घे. भाऊला सांग तुला तिथंच न्याय मिळेल. न्यायाच्या दरबारी जा तू. अरे जा फक्त तू, त्या ठिकाणी न्याय मिळेल तुला. मारले बरं का ना. किती मारले बघ हाताला लागले. अरे चला आपलं काय करावं, काय बोंबलावं का, कामा धंद्याला जावं काय करावं. सरपंच मेंबर पाणी बिणी गावात सोडायचं राव. अरे इथं वाला थोडाकतोय ना, तो आला वय शान्या. आता तुझ्या आलेलं पाणी सोडलं तर आला वय इकडे परत हांडा घेऊन. पप्पू कुठे रे? अरे वाघ सापडा, वाघ तरी सांगून जा. ये लवकर ये. 2 खाड्यासाठी तिकडे अजून 2 वेळा पाणी सोडलं तुम्ही. अरे 2 खडे नाही 3 खडे नाही. तुला काय तुझ्या आलेला आता 10 मिनिटं जागरण, कोणाचा गोंधळ, कोणाचे मटणं खायसाठी तिकडे पाणी सोडताय. इथं आम्हाला 2 दिवस आहे का पाणी? सोडतो पाणी बाबा. गावात सोडायचं पाणी तुम्ही. नाही आमचा चाललाय तमाशा. तू आला तुम्हाला सांगतोय बरं का पाणी. अरे तो इकडे हो. तू वाल का 14 कस काय सोडा. 14 वाला तुम्हाला कुणी पाणी घ्यायला सांगितलंय ते? अरे तिथं वाल तुझ्या आळीचा कुठला हे आम्हाला माहित नाही. आणि तू आल्यावर हांडा घेऊन आमच्या अंगावर. पण तुम्ही कशाला नाही ती पाणी उद्या करत बसलाय? अरे पप्प्या गेलाय काम सोडून म्हणून हे करतोय. पाठीमागच्या टायमाला मी तू असंच केलंय. जरा काय पाणीपट्टी घरपट्टी नाही भरली गेली. एकसा पाणी घेऊन प्लेट घेऊन लगे कटिंग करायला निघताय. पाणीपट्टी तू जरी भरली तरी ती ग्रामपंचायतच्या खात्यावर भरतो का आमच्या खात्यावर भरतो काय? तो आल्यावर तोंड घेऊन मी तुम्हाला जाते ना ते. अरे मग गावचा विकास करतोय का आम्ही काय मजा करायला जातो काय गणपती पुण्याला? ही विकास काम करताय तुम्ही.
मटणासाठी पाणी सोडताय तुम्ही दुसऱ्याकडे नाही आम्हाला सांगताय वे विकास काम विरोधाकडे भडकावलं की आमच्या अंगावर येतो का रे? भडकवायचे काय कारण डोळ्याने दिसतंय ना आम्हाला 2-2, 3-3 टाइम पाणी सोडताय तिथं जागरण गोंधळ. तुला दिसतंय का पाणी? जा तुझा इथं एक वाल आहे. तिथं वाल आहे. आम्हाला डोक्यात झाला इगोयंदा आणि तू लागला पाण्याचे वाल आहे. 10-5 मिनिटात पाणी सोडतो त्या ही पेढा कवा संपल ते संपव गड्या. सरपंच ही बघा कुठल्या आळीला कुठलं जात आहे आता. जा तिकडे खाली. टाकी भरली का पण? भरली द्या सोडतो नाहीतर माझ्या धरा तो वाल तुम्ही फिर मला नाही जमायचं ती. नाही पदा बघाय जमतं ह्यालाच का म्हणावं. वाईट फिरवा जायचे जाऊ दे जाते. आपण ते कुणाकडे गेलं पाणी? कोणाकडे का जायना टाकी खाली झाली म्हणजे बस चला बस. या पप्प्याला काहीतरी करू काय कळणार नाही. बघा बरं आयला हाताला लागा बे काय तर रामभाऊराव. बाळू माझा सासरा येणार आहे. चांगली क्वालिटीची पानं काढ. आळूच्या वड्या घालतो सासऱ्याला. अरे रामभाऊ तुम्हाला थोडी पण लाज वाटत नाही. अण्णाच्या घरी जायचं म्हणलं की बोकाड कापा म्हणता आणि अण्णा इकडं आलो आळूच्या वड्या करता वेळ अण्णाला. अण्णांना सांगितलं जास्त नॉनव्हेज खाऊ नका मरून जाईल ती फुटून. गलदंड द्यायची अण्णाचं काही खरं नाही राहिलं. गबासा तुम्ही तिकडं पुढाराकडे मागं थांबला आणि मला लावलं पाणी तोडायला. काय माझा काळ होता रे सरपंचकीचा. मी ज्यावेळेस गावचा सरपंच असताना तुम्ही गावचा सरपंच गावचा तुमची बायको होती. ए बाळ्या ती माझी बायको मी ते जनावर आहे असू दे की. कशाला सांगतो लोकांना मी सरपंच होतो म्हणून. यादी बघितलं अपमान होईल माझा जास्त. माझ्या कार्यकाळामध्ये किती बाबा गावात सुबत्ता होती. अरे अक्षरशः गुरढोर मनाने जाऊन नदीवनं पाणी पिऊन यायची. दूध दुभतं होतं. कशाची कमी नव्हती. एसटी सुद्धा गावात येत नव्हती. इथं काय चाललंय ते बघा यादी. आळूच्या पानावाला भाजी नाव तुमच्या घरी काय? रामभाऊ म्हणजे प्रति श्रीकृष्णच आहे. म्हणून तर शाकाहारी भाजी करतोय. चल 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 उगा काहीतरी बोलत जाऊ नका रामभाऊ. नाही तर हे चाकू बघा जायला तेवढा घालला आतमध्ये. बाळ्या तलवार आणि मी आर पार करीन. लय शानपणा करतो काय? धमकी कोणाला देतो? चल कर मित्र म्हणून आलं काय बाब्या. आपल्या गावात लोकशाही का हुकुमशाही काय आम्हाला काय माहित आहे बाबा. आमच्या गावात हुकुमशाही चालली बघ. 100 रुपये दिले तर एवढी पानं काढायला. मित्रांनी मित्राला सांगितलेल्या कामाला हुकुमशाही म्हणत नाहीत दोस्तशाही म्हणतात. खाली चाकू डोळ्यात. पप्पू गावात पूर्वी माझ्या काळात लोकशाही होती. आता हुकुमशाही आली. तुमचा काळ संपला म्हातार झालं एकदम. काय झालं? मारलं मला कुणी? किरण शेटणी. का काय करण्याने मारायचे कारण आहे सर? काय करण्याने मारायचे कारण आहे? काय नाही त्यांचं पाणी सोडलं नाही म्हणून. कोणाच्या? त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे. सरपंचाने सांगितलं मला पाणी सोड. मी सोडलंच नाही म्हणून मला मारले पाणी हिसकून घेतला. आणि तो नाला का हे तर मार खाऊन आला सांगा. 2 जणांना द्यायचं नव्हतं किरण शेटला. बघ अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा तेवढा दोषी असतो. तू का नाही माघारी प्रत्युत्तर दिलं? हे बघ बाळू ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर अन्याय म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रावर अन्याय झालाय. ही बात अक्षरशः मंत्रालयामध्ये मी मांडणार आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणार. तुम्हाला लय पळ काय होऊन देऊ नका. तुमचं काय झालंय माहिती का? ते आहे तुमचं राजकारणात विरोधक. त्यामुळे तुम्ही आवाज उठवायचा चालाय. तुम्हाला ह्याला मारलेला काय घेणं देणं नाही. ते राजकीय पोळी राजकीय पोळी नाही. हा अन्याय पप्पू म्हणजे आपल्या झालेला आहे. लबाड माणूस आहे. राजकारणी लबाड असते. राजकारण नको तिथं करू नको. गणाला मारलं तर एवढं रक्त उसळणार आणि मग ह्याला मारलं. गणाला मारला तर हा हा करील. पप्पूला मारला तरी हा हा करेल. चल ना चल ना. ए बाळ्या चल चल बघ्या चल बघतोय. चल सुट्टी द्यायची नाही. तसं उत्तर कुठाला सुट्टी द्यायची नाही. गरीबाला काय गुन्हा दाखल करायला होता का? बाप्या या नाशक्याचं काय ऐकू नको अजिबात. तो काय कर पाणी अजिबात सोड नको. सरपंचाला सांजू सेटला म्हणाव तुमचं तुम्ही पाणी झाला. पाण्याला हात लावू नको. गुडघ्यावर आणतो बरोबर मी. माणूस सोडच नको पाणी. मला तुमचं तुम्ही सोडा. मारायचा कशाला चालला देता मार नासक्या. पप्या सुट्टी देऊ नको. अजिबात अजिबात सुट्टी देऊ नको. त्या बाळाने का हाणलं माहिती आहे का? त्याला तुझ्याला अन्याय सहन झाला नाही तसाच मला सुद्धा अन्याय सहन होणार नाही. अजिबात नाही. कळ सोकावला नाही पाहिजे. चल सुभाषराव या. रामभाऊ मला अजून कळलं नाही भाभींची तर तुम्ही कशा आणल्या? सुभाषराव जनतेच्या दारात गेल्याशिवाय जनतेची गाराने आपल्याला कळणार नाहीत. ह्याला तर म्हणायचं समाजकारण. मग निवडणूक झाल्यापासून पहिल्यांदाच तुम्ही जनतेच्या दारात आणलंय. या कळलं आपोआप. भाभी हो भाभी या
अहो खाली कशाला बसला अध्यक्ष बसा. असं द्या. बाबी जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा. खाली बसा 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 बसा. तुमच्या दारात आम्ही आलोय. सरबत पाणी काहीतरी द्या आम्हाला. अहो पाणी सुटलं नाही, पाणी चाललं नाही, प्यायला पाणी नाही तर कुठलं सरबत आणि छान पाण्याला पाणी टिपका नाही घरात. सुभाषराव आत्ता मुद्द्यावर आलो. कळलं का? इथं जर आलो नसतो तर आपल्याला कळलं असतं का जनतेच्या घरी पाणी आहे का नाही. ह्याला रामपावचं टेक्निक म्हणतात. मी सांगतो तुम्हाला गुपचूप पाण्याचं काय झालंय. काय झालंय मला माहित आहे. ही सरपंच सदस्य निष्क्रिय लोक आहेत लोक. भाभी माझ्या काळात अक्षरशः वीर धरणावरनं मी पाईपलाईन करून आणली आणि टँकमध्ये सोडली आणि अक्षरशः गाव पाणी पित आहे. त्याचं मॅनेजमेंट नीट करता आहे ना मी काय करू. कधी आणलंय वीर धरणातनं पाणी? त्यावेळेस आणले ना आमच्या वडिलांनी यांनी. मग आता कुठे गेलं? मग तेच नाही ह्यांना नियोजन जमा नाही सुभाषराव पाण्याचं टेक्निक. अहो फाट्यानी पाणी येतंय रामभाऊन तुम्ही पाईपलाईनने सांगताय. अहो लोकांच्या समोर किती खोटं बोला त्याला पण. सुभाषराव निराडाव्यातनं फाट्याला आलेलं पाणी 15 पाईपलाईन टाकली आपल्या टँकपर्यंत पोचवली का नाही. का राजकारण करायची कुठं राजकारण. लोकांना पाणी मिळलं पाहिजे. राजकारणाचं समाजकारणाचं काय घेणं ना देणं. भाभी दारा तुम्हाला सदस्य दिसू द्या, सरपंच दिसू द्या, सुट्टी द्यायची नाही. हाना मारा जोडा पण पाणी पाहिजे. आपल्या हक्कासाठी लढणं हे कर्तव्य आहे जनतेचं. माणसं पेटावता तुम्ही राव. पाण्यात सुद्धा राजकारण करताय तुम्ही. ह्याला पेटवणं म्हणतात. मिटवायचं चाललंय ना, संध्याकाळी बसायचंय त्याच्यावर. भाभी समजा आपलं घर पेटू नाही त्याच्यावर पाणीच वाचावं लागणार का नाही. कुठेही पाणी आग लागू शकते, शॉर्ट सर्किट होऊ शकतं घरात. तुमच्या पण काळात काय दिवस 2-2, 3-3 दिवस पाणी येत नव्हतं. पण राजकारण लोकांनी असं नाही केलं रामभाऊराव. सुभाषराव मी नियोजन करायचो, लोकांना आधी सांगायचो घोटाळा आहे, असं आहे तसं आहे, पाणी येणार नाही. पण भाभी जर पाणी नाही मिळलं ना अक्षरशः तुम्ही आंदोलन करा. सरपंच असो कोणी असो बोला बिंदास. मी शिवणकडे जाणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. सरळ सरळ राजकारण चाललंय. पुढच्या घरी मी येणार नाही. मला सुभाषराव राजकारण नाही समाजकारण. बरं भाभी तुमचं फिरा. शांत बोला शांत. मला नका नेऊ तुम्ही. सुभाषराव पाणी आलं नाही 2 दिवस झालं. पाणी नाही आलं. सोडलं होतं पाणी. काय सोडलं होतं. आमची भांडी मोकळी सगळी. पाणी सोडले सकाळी. सोडलंय मग आम्ही खोटं बोलतो का. पाणी ऐकायत बघा. कुठे गेलं पाणी. भांडी पडल्यात, कामाचा खडा झाला. येईल पाणी येईल. कशाचं पाणी येईल. 2 दिवस झालं पाणी आलं नाही. रस्त्याच्या पलीकडे खाली जाते, गाड्या धुतात माणसानं. आम्हाला प्यायला पाणी नाही, भांड्याला पाणी नाही. कशाचं निसस निवडून द्या निवडून द्या. निवडून झाल्यावर कोणी येत सुद्धा नाही दारापर्यंत. भाभी तो काय झालंय. कशाचं भाभीन काय पाणी येत नाही काय नाही. आम्हाला पाणी सोडत जा वेळेवर. ते पप्पू गावाला गेलाय ना आणि मग आता सोडतो मी पाणी सोडतो. कशा सोडता. आमची चुकी झाली काय तुम्हाला मतदान देऊन. वा चुकला असेल मी काय बघतो. चुकला असेल. तुम्ही नुसतं मतदानापुरता येताय 4-4 वेळा. घरी पाणी सुटलं नाही एकदा तरी येताय का. आता बी हाक मारली तेव्हा आलाय तुम्ही. पाणी नक्की गेले कुठं काय अवघड काम झालंय. थांबा पप्पूला फोन लावतो. उरका उरका लवकर पाणी सोडा आज आम्हाला. अरे पप्पू कुठे गेला रे. ये की जरा कुठं बाहेर गावी होय. येला काय पाण्याचं मला काय जमाना. तुझ्या पाया पडतो पण पाणी सोडायचं तेवढं. काय खोटं बोलताय. हा पाणीवाला चाललाय पप्पू. तुम्ही कुणाला फोन लावताय. हा खोटं बोलताय होय. मतदानाच्या वेळेस तर पाया पडताय ना. आता किती खोटं बोलताय. नाही दुसरीकडे फोन लागला असेल तर पप्पू इथंच बोलताय. डायरेक्ट पोरग गेला पाणीवाला हितनं. नाही काहीतरी ऍडजस्ट करतो. काय ऍडजस्ट करताय. खोटं बोलताय दिसलं की आता. नका येईल पाणी येईल. ए पप्पू येईल. सतीशराव होतं का आपल्या काळात कवास. नाही किती वाईट दिवस. वहिनी नमस्कार. नमस्कार या. बसू का. बसा की. काय म्हणताय. आज नाही निवंत काय भानगड. काय करता. पाण्याचा झालाय की जाळ. हाय का 2 दिवस झालं पाणी धुणं पडलंय, भांडी पडले ती. काय सांगायचंय. ही सतीशराव पाटलाचा गडी. मला जायचं ना अजिबात कामाला नाही. अरे घरीच पाणी नाही तर कामाला जाऊन काय करतं सतीशराव. कामाला जाऊन 10 मिनिटं पाणी सुटलं. पाणी भरायचं कोण. तेवढं पण पुरत नाही. वहिनी तो गरीबाचा पाणी सोडणारा कामगार पप्पू त्याला मारहाण केली. अक्षरशः सरपंच त्या संजूच्या सांगण्यावनी त्या किरण शेटने रेशनिंगवाल्यांनी मारहाण केली. काळीच चरा करतय. असं वाटतंय जाऊन त्यांना लय मारावं पण कायदा हातात घ्यायचा नाही. काय पद्धत आहे. अक्षरशः रडू यायचं. आमच्या काळात होतं काही असलं नव्हतं बाया. पहिलं लय पाणी होतं. आता पाण्याचा टिपका नाही आम्हाला. 2 दिवस झालं पाणी नाही. का राडा पडलाय दारात. आणि काम करून काय करायचं. वहिनी सरपंच मेंबर दिसलं तर त्यांना अजिबात शिव्या देऊ नका. काय शिवाय देऊन काय काय करायचं मग आम्ही.
पाण्याला काय करायचं? घरात पाणी नाही, दारात पाणी नाही. नका शिवाय देऊ, फक्त त्यांना जाब विचारा बाबा आम्ही कसं करायचं. आता वहिनी पोटा कशी भरायची आम्ही? कसं काय सतीशराव तुम्ही भांडी घ्या, मी धुणं घेतो, वहिनी धुवून आणतो. मला बघवा ना. नाही नाही वहिनी. नको गटवा आमचं आम्ही धुणं धुतो. काय करायचं? जेव्हा येईल पाणी तेव्हा बघू. ही पद्धत नाही. असंच राड्या टाकून बसतो दारात नाही. पोटाला काय खायचं आम्ही? जनतेसाठी जेवतो. बोलू नका सरपंच आल्यावर दारात. येऊ द्या सरपंचाला. काय करायचं आता? आलं का पाणी? कशाचं पाणी? 3 दिवस झालं पाणी नाही. तुम्ही म्हणताय की पाणी सोडलंय. काय सोडलंय तेव्हा? दुसऱ्यानं ह्याला लाईनला मग 3 दिवस झालं पाणी चाललंय ना, आम्हाला 1 दिवस पाणी नाही. आणि मग आला सर, मग गेलं पाणी कुठं? आता काय तुम्हाला सांगायचंय? 3 दिवस झालं पाणी नाही म्हणून बादली घेऊन तुमच्याच घराकडे चाललो होतो. आता येईल केव्हा येईल? ते पप्पू जरा गावाला गेलाय बाहेर. पप्पू गावाला गेलाय. पप्पूला किरण शेटनी मारलाय. फार गावभर झालंय की पप्पूला मारलेलं, आणि तुम्ही सांगताय की पप्पू आल्यावर पाणी सोडलं. कोण म्हणलं किरण मारले? बघा की गावात सगळ्या गावभर झालं या. कुणीतरी विरोधकांनी राजकारण केलं. विरोधकांनी राजकारण केलंय. तेव्हा मतासाठी तुम्ही उलट पालत पडत होता, आमच्या दारात येत होता निवडून द्या, आणि तुमची काम आहेत ना आम्हाला पाणी सोडायचं. अहो जनतेला पाणी सोडणारा महाराष्ट्रातला एकमेव माणूस आणि एकमेव सरपंच मीच आहे, दुसरं कुणी नाही. पाण्याची का सोय होईना मग? येईल बघतो मी काय झालंय बघतो. टाकी जरा बादली घेऊन आणि द्या आमच्या घरी नेऊन भरून. नाही थांबा बघतो मी. तसं काय काळजी करू नका. विरोधाला सांगावं लागेल आम्हाला. नाही सरपंच काय सांगितलं? काय सांगितलं? पाणी काय केली आमची? येत ना पाणी? केव्हा यायचं? ते पप्पू गेला ना, पप्पूला सांगितलंय. काय पप्पू 2 दिवस झालं पाण्याला राडा पडलाय दारात नाही सगळा. हे काय झाले सांगितलं ताई? का माझ्या घरी विहीर आहे का? नसली तरी पण तुम्ही हमी घेतली ना. पण ते बघतो ना आता काय. घरपट्ट्या कसं 4 हलपट्ट्या घालता. काय झालंय? सकाळी पाणी सोडलं ती गेलं रस्त्याच्या पलीकडं. आता रस्त्याच्या अलीकडचं पाणी सोडतो मी लगेच. केव्हा सोडायचा? चालेल नियोजन चाललंय. मतदानाच्या वेळेला 4 वेळा पाया पडता आमच्या. सांगितलं ताई खरंय. मीटिंग करता पाणी व्यवस्थित सोडू सगळं तुम्हाला पूर्व गोरगरिबाला, आणि हे आमची परवड केली आता. सांगितलं त्या आपला अजेंडाच होता. घरोघरी पाणी, नळाचं पाणी, शुद्ध पाणी. 4 दिवस पाणी नाही आम्हाला, तर करायचं काय आम्ही? देतोय लगेच सांगतो. पोटा पाण्याचं काय करायचं? पाण्यासाठी तळतळावं लागतंय आम्हाला. जातो ते पप्पूला सांगतो. पप्पूने पलीकडे सोडलं होतं, आता अलीकडे येईल पाणी. 1-1 वाजता पाणी सोडता या. पाणी नाही आलं मग बघा. काय पप्पू काय चाललंय? आता कशाला आला सरपंच? पाणी सोडायला नाही आला, आता आला मग कराय. नाही बाबा, तू गेल्यापासून सगळं पाण्याचा सगळा गोंधळच झालाय. आपण मी तुम्हाला फोन करून सांगत होतो सरपंच मला मारले, तर तुम्ही आलता का? अरे पप्प्या काम होतं त्यावेळेला, ही समजून नका. लय तारंब झाली का आमची. वाल सोडू का ते वाल चाडू का? दीपकराव एकीकडे पाणी सोडतोय, संजू शेट्टी एकीकडे पाणी सोडतोय. मी सोडलं तर एकाच लाईनला 2-2 वेळा जाते. आपण माझी काय चुकी होती का? मी सांगत होतो ना टाकीतलं पाणी राहिलं मी सोडतो तुम्हाला. जाऊ दे, काय झालं गेलं असेल. लोक लागले ओरडायला. पाणी आपण सोडू. तू का प्रेमाने का? तू खरंच प्रेमाचा माणूस आहे आमच्या. पण नाही नको आता सरपंच, मी नाही कामाला. मला असं करू. सगळ्या गावात झालंय मला मारलेलं. पप्पू एवढ्या बरोबर राहू दे. काय वाढवाय त्याला का 200-300 रुपये तुला? मेंबर सकाळपासून काय झोपला होता का काय? आताशी दिसलोय तुम्हाला आमचं घर. येणार होतो. कशाला? अजून एकदा माणसं पाठवायला मारायला? कशाला तुम्ही माझ्या नवऱ्याला माराय माणसं पाठवली? आणि आता आलाय का समजावायला? लाजा कशा वाटला नाही तुम्हाला अजिबात? ही टोला होते त्याच्यावर ती टोला होते. सकाळी मारले माझ्या नवऱ्याला, आताशी आलाय बघायला तुम्ही? हाय का बघायला आलाय का सरपंच? मी म्हणत होतो का नाही? काय म्हणत होता? होऊ द्या. अहो तू घरचं सगळं सोडून ती पाणी सोडायला जातात. ह्याचं आलं काम त्याचं आलं काम. तुमच्या घरी पाहुणं आलं त्यांनी पाणी सोडायचं, ह्यांच्या घरी कार्यक्रमाला त्यांनी पाणी सोडायचं, आणि त्याला मारूस तर तुम्ही कुठं गप्प बसलेला का? नाही आम्हाला माहितीच नव्हतं. कसं माहिती नव्हतं? आता दिवसभर हिंडत होतं. संजू तुझ्यामुळे झालं हे सगळं. माझ्यामुळे कसं? तूच म्हणला आपण दुसरा माणूस आणू. तुम्ही तुमच्या घेऊ नका अजिबात. सगळं कुरघोड्या तुम्ही करता. माणसं पुढे पाठवता आणि मागणं तुम्ही करता. सगळं चांगलं माहितीये मला. मी झालेल्या प्रकारची माफी मागतो. तुम्ही कसं माफी मागतो? मी मागू का तुमची माफी? तुम्ही माझ्या नवऱ्याला माराय माणसं पाठवते, आता मी माफी मागते, चालेल का तुम्हाला? नाही पण लोक एक नाही बोलून राहिली. सगळं नको झाले आम्हाला. अख्ख्या गावात कळलंय नाचक्की झाली माझ्या नवऱ्याची. तेव्हा कुठे गेलता तुम्ही? नका काळजी करू नका, आम्ही सांभाळून घेतो. काय समजून घेताय तुम्ही? ती येणार नाही तर
त्यांच्या ह्या साध्या स्वभावाचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घेतलाय. ती ना पाणी सोडणार आहेत ना आम्हाला तुमचा पगार नकोय. आमचं आम्ही काय बी करू. घे तुझ्यामुळे झालं हे सगळं. माझ्यामुळे कुठलं तर मी सांगत होतो ना तुम्हाला, फक्त गुळचाट बोलायचं, होय म्हणायचं, त्याच्या ह्याने चाललं असतं तर चाललं असतं की. गुळचाट बोलायचं आणि काम करून घ्यायची. एक पाठवायचं आणि मागणं कुरघोडी करा एक पाठवायचा. नुसती काम साधू माणसं आहे तुम्ही, स्वार्थी. नाही वहिनी तुमचा गैरसमज झाला. गैरसमज कसा? वर्ष झाला असंच चाललंय. एक दिवस होईल 2 दिवस होईल, रोज रोज होतो का गैरसमज? सरपंच जाऊ दे, तू घरी ये. ती कसं कामाला येतात ना ती मी बघते. संघटनेची माणसं येणार मला भेटाय. नको नको तू घरी ये. ए पप्या वाढवू नको बरं का, वाढवू नको. हा आमच्या नाड्याला फास लागल, वाढवू नको. फासच लागणार आहे ह्या वेळेस. वहिनी तुम्ही शांतपणाचा फायदा घेतला ना, फासच लागणार आहे. संघटने पुढे जाऊ नको, काय करू नको. नको तू कुठं काय करू. चल चल. ती येणार नाही तर तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. आला हप्ता आला माझ्या दारात. चला हाला लवकर. येणार नाही ती कामाला, हाला लवकर. परत इकडे फिरकायचं पण नाही अजिबात. आणि पप्प्या पाणी सोड हे वाक्यच बोलायचं नाही अजिबात. कुठल्या कामासाठी फोन बी करायचं नाही. तिकडं गाव कसं का राहीना, अजिबात पाणी सोडणार नाही ती. आणि तुम्हाला बी सांगते असलं पुळू पुळू बोलायचं नाही अजिबात. आणि अजिबात मला विचारल्याशिवाय कामाला बी जायचं नाही. हे घे तुझं पानं आणि बघ तिकडं काय. अरे ही पप्याचं पान आहे तर माझ्याकडे खेळ देतो. वैताग आला इकडे. मी सापडलो या भानगडीत. संघटनेकडे जाणार आहे तो. संघटनेकडे जाऊ ना तर कोणाकडे जाऊ? गावचा सरपंच कोण आहे? मी. आणि मग बघायचं कोणाला येणार? नाही मग संजू तू एक लक्षात ठेवायचं, अडचण आल्यानंतर त्या अडचणीला मात करणं आणि त्याच्यातनं सोल्युशन काढणं हे माझ्याकडे असतं. आता ही अडचण मोठी आहे, माझ्याच्याने पेलावणार नाही. संजू असं नको करू, मग मी अडकल. अहो सरपंच आहे तुम्ही, तुम्हाला पद पाहिजे होतं, त्यासाठी तुम्ही आता हे प्रकरण निस्तरा, नंतर आपण भेटू. सरपंच माझं पद तुला घालवायचे का? नाही जात. हे वजन घ्या, जातो. संजू संजू माझं ऐक. संजू बाळ्या, अरे माझी बायको सरपंच असताना शिमगा करायचा, पाणी सुटला नाही. आता कोणाच्या नावाने बोंबाचे बरं? तुमची बायको सरपंच असताना तर लय भंगार कारभार चालला आता. रामभाऊ तुम्ही तर नाकाने वाघी सोडू नका. काय आहे तर काय अवस्था होते. ए बाळ्या, आदर्श सरपंच पुरस्कार घेतलेला नारळ पुढील पप्या. ए बघा त्या पप्या समोर कमाला पाणी हाणून गेला, का आणून गेला? तुला दडा करते काय तुम्ही काय जाताय माझ्या. मला अन्याय सर्वत नाही रामभाऊ. त्या पप्याला नव्हतं माराय पाहिजे. पप्प्यावर मला अक्षरशः लय वाईट वाटतंय रामभाऊ. मी ना धपकीनं रामभाऊ एका दिवशी तुम्हाला मी. बाळ्या, पप्यावर अन्याय झालेला तुला सण नाही झाला, मग माझ्यावर का अन्याय करतो? माझ्यावर जर जो अन्याय करतो ना तर मुरगुळ ना पटेल धरा मला काही करू शकतो. रामभाऊ मला सांगा पाटील, ही गरीब हात होते त्यात दम असला तर त्या सरपंचा हात उचलून नका रे. तुमचे ते दम नाही. सरपंच आला ना मॅशी बाटली घालणार, डोक्यावर मारणार आहे. रामभाऊ बाळासाहेबाला का हाणताय? भर उन्हाळ्यामध्ये त्या सरपंचानं अख्खं पाण्यानं गाव जाळलं. तेव्हा तुम्ही का बसलाय? या माणसानं घरपट्टी भरली का पाणी सोडलं नाही तुम्ही? नाही पाटील पाटील तुम्ही आमच्या आबरू काढता का इथं? मग तुमची भरली? हो तुमची भरली. भरली नाही काहीतरी खोटारडे बोलते ते. हे तर पाणी नाही बायकोने पाठवलं. कोणाच्या दारात जाऊ? तुमच्या दारात गेलं तर तुम्हीच बेकारी आणि आम्ही कोणाला पट्टी मारले. बाळ्या, अंडरग्राऊंड करणार मी, दारात वर घेणार, माझ्या गावात पाणी सोडणार, असलं माझ्या डोक्यात प्लॅन. लहानपणापासून आम्ही नुसतं प्लॅन ऐकतोय, सक्सेस एक पण झाला नाही. बाळ्या, माझा प्लॅन सक्सेस. नाचक्या इकडे अरे अरे, अक्षरशः गावची आबरू घालवणारी माणसं तुम्ही. कधी असा गावावर अन्याय कशामुळे आबरू गेली? तुमच्या ना करतेपणामुळे मी मुंबईला मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. बाळू, तू माझ्या सोबत यायचं. आपली बायको सरपंच असताना दिसाड 3 दिवसाला पाणी सुटत होतं. एकच दिवस आमच्याकडून चूक झाली तर लगेच उपोषणाला चालला. सरपंच, उन्हातून नजर काढलं ना फाईटीतच राहिलेलं बी आत घाली. राजकारण करू नका. मी सांगतोय भरली तुम्ही पाणीपट्टी. हो रामभाऊ मला एकच सांगायचंय, तुम्ही राजकारणी आहेत, तुम्ही राजकारणी आहेत, समाजकारणी, तुम्ही अतिशय नालायक आहे आणि तुम्ही महानालायक आहे. मला तुमचं ऐकून घ्यायचं नाही. मला एक सांगा, या बादली घेऊन फिरतोय पाण्यासाठी, माझ्या पाण्याची काय व्यवस्था लावली तुम्ही? नाही, एक लक्षात ठेवा, तुम्ही जे तळा बोलतायला का आम्ही करू हे असल्या गत
आम्हाला बी वाटतं ना सगळ्यांनी पट्टी भरावी त्याचा आम्ही की आणेल ते पट्टी भरावी तो आम्ही पदार्थ भरू का म्हणजे मी पट्टी भरली नाही म्हणून मला पाण्यावर बोलायचं पट्टी भरलीच पाहिजे. मी काय करतो माझ्या बायकोचा उद्या मंगळसूत्र मोडतो आणि उद्या सकाळी ग्रामपंचायत मध्ये तुम्ही 11 जणांची बॉडी या तिथं पट्टी माझी भरतो. फक्त तुमच्या पुढाऱ्यांच्या मला क्लिअर आहेत का नाही बघायचे. कालच पट्टी क्लिअर केली कालच. इलेक्शनच्या काळात आम्ही भरली की इलेक्शनच्या काळात सगळी उद्या सकाळी बघतो ना. उद्या सकाळी बघतो म्हणता इलेक्शनच्या काळात भरली. तुम्ही पण भरले ना. तुम्ही त्याला न्यायचे पैसे पट्टी कालच भरली मी पावते दाखवतो. बायकोला लगेच नको असला भारी भारीच्या साड्याचा पट्टी भरायला मारता का तुम्ही. माझी बायको मी ती जनावर आहे. अजून काय घेईल दागिनं घेईल साड्या घेईल पट्टी भरीन तुझं तू बघ. आता तुला पाणी नाही त्याच्याबद्दल बोल. तुमची बायको तुम्ही ती जनावर आहे. तुम्हाला काय करायचं ते घरात करा पण पट्टी भरा केली. पट्टी भरली बाळा तुझं तू बघ. तुला पाणी आहे का प्यायला. माझे तोड नाही नादच पुरा करेन तिथं मला वरडायला लागलाय. माणूस निवड ना लागे बरं का रामभाऊ आपला मारत नाही पाण्याचा हक्कासाठी न्यायासाठी माझे चपल टाकीन तुला तर घाल लवकर. चला पाटील न्यायासाठी बाळ्या तुझ्या चला पाण्यासाठी आंदोलन झालंच पाहिजे पण माझ्याकडे बघितलं पाहिजे. बघितलं का रामभाऊ त्याची बायको सरपंच असताना 3 दिवस गावाला पाणी मिळत नव्हतं. 8 दिवस एखाद्या वेळेस काय त्या वेळेला मोटर जर चढली ना वरची टँकवरली तर हे आपली घरची दुरुस्त करायचा आणि मग त्याच्यातनं बिल काढायचं आणि मग हे गावाला पाणी सोडायचं. पाण्याचं राजकारण करून आपल्याला अडचणी जाणतोय तो. हा बघितलं ना कसा गाण्या चावल्यावानी करत होता. आपण अडचण येईल पहिला भाऊसाहेबाला फोन लावतो. एक लक्षात ठेवा भाऊसाहेबाला म्हणायचं 11 मेंबरच्या पट्ट्या भरून क्लिअर करा. 4 दिवसाच्या तारखाचा फरक टाकायचा सगळ्यात. काय वाळूदाजी करेल काहीतरी कुठाना. हा भाऊसाहेब आले का ऑफिस मध्ये तुम्ही. सगळ्यांच्या 11 मेंबरांचे टोटल घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून क्लिअर करा आणि मागच्या 3 दिवसाच्या तारखा टाका. काय होईल उद्या बाळासाहेब येणार आहेत आणि त्यांची घरपट्टी पाणीपट्टी भरणार आहेत. पुन्हा आपण उघड्यावर पडू नये हे तुम्हाला सांगतो. त्याचं राजकारण चाललंय पटकन मला तयारच पाहिजे. अहो त्याच्या मागे दुसरा इथे सांगा ना गाण्या चावल्याला रामभाऊ पण त्या अडचणीत आणेल आपल्याला. कसं आहे आणि क्लिअर करून टाका. हा नंतरच घरी जा. बरं ओके ओके आता येऊ द्या. हा काय किरण सेठ हे तुमच्यामुळं आम्हाला भोगावं लागलं. काय माझ्यामुळं मारलं त्याला का बिचाऱ्याला तो पाणी सोडणाराला आणि सगळ्या गावात झाले. तो माझा ऐकतच नव्हता मग काय केलं मग मी मग मारला सुट्टी वय. मग राजकारण किती पेटले माहिती ना तुला. काय झालं आता. अरे बाबा सुभाषरावने मिठवाय बोलावलंय ती सगळ्या गावात नको केले लोकांनी. आणि किरण मिठू की मग त्याला टाकू जाऊ दे. बरं हो ऐकून घ्या. जागरण गोंधळाचं जेवण चांगलं नांगी लागलं की आमच्या. हा काय झालं भांडण झालं तुम्ही पप्प्याला हाणले. बरं ते हाणू द्या पण ते दिवशी आम्ही आलो तो काय म्हणला होता तुम्ही आधी आतल्या खोलीत जेवाय बसवतो तुम्हाला भरपूर मटण वाढतो. अहो संजू शेठ काय झालं पाहुणी जितकी वाढली ना त्याच्यामुळे लक्ष देता आलं नाही राव मला तुमच्याकडे. आणि गावात बसवली दुसरीच माणसं ती VIP होती काय आणि आम्ही गावचं होतो काय ओळखचं नाही बसवलं आम्हाला. बरं बसवू द्याला का गावातल्या बसलो. अहो पण तुम्ही दिसलाच नाही मला कुठं राव एवढ्या गर्दीत. नका वळीला दिसलो तर बरं त्यात जाऊ द्या. पण मिळलं ना तुम्हाला भरपूर लय मटण मिळलं. 1 नळी आली ना का त्याला मांस नाही. 3 वेळा रस्सा घेतला म्हणलं आत्ता पडेल मग पडेल तुला का नुसतं मांद्याचं एकच फुल पडायचं. अहो जागरण गोंधळाला तेवढंच मटण असतं संजू शेठ. नका जागरण गोंधळाला आमच्यात काय होतच नाहीत का जागरण गोंधळ. नाही तुमच्यात काय जागरण काय अख्खी बकरी वाढता काय. अरे पावसाळ्याने मटण असते. मी मागच्या वेळी जेवलो की तुमच्या जागरणाला शेवट उपाशी गेली माणसं आणि सांगताय आमच्या जागरणा आमच्यातच भांडा तुम्ही. आल्या का एकच नळी वाढली तो आणि त्याच्यासाठी एवढं रामानं आम्ही भोगतोय. बकरी कापतो. अरे काय लावलंय तू आमचं. नाही तुमच्या जागरण असल्या बोलवा एकदा मग बघू आपण किती वाढताय ती कळेल तुम्हाला. ती जागरण गोंधळाचं जाऊन पहिले मिटवायचं बघा. ते सुभाषरावचा निरोप आलाय मिटिंग आहे मोठी. होय हा मोठी मिटिंग लावली. सुभाषरावचा तुला बी थांबावं लागला ही सगळं आमच्या अंगलट आणलंय तू. नाही सुभाषरावचा फोन आलाय म्हणजे थांबावं लागल. जाऊ आपण मिठू नाही काय अडचण माझी तर काय अडचण नाही. मिटिंग लावून तू जाऊ नको. काय कर ती VIP होती त्यातली आणखी मिठू आहे ना त्यांच्यापाशी. एकतर सुभाषराव
हे तुमचा राव खेळ चालतो मला मी कशाला पेताड खाताड बोलवत असता असल्या मिटिंगला तुमच्या शेण्या सुरच्या लोकांनी मिटवायची असली भांडणं म्हणून आणलंय मला पाटील यांनी. अहो खेळ आमचा नाही, खेळ हा ग्रामपंचायतीचा आहे. मग मी काय करणार विचारा ना सरपंचाला. ऐका, तुमच्या पाण्याच्या राजकारणापायी गाव उपाशी मेलं पाण्या वाचून. किरण शेठ तुम्हाला काय पाहिजे होतं, पप्पूची चूक नसताना तुम्ही हातातनं त्यांच्या पानं घेऊन त्यांना धक्काबुक्की करून सरपंच तुमच्या सांगण्यावरून त्यांनी पाणी सोडलं. अर्धम असला तर वाघाच्या नादीला फाडून टाकीन एखादा. पण भांडायचंच कशासाठी बाळासाहेब? कशासाठी? गरीबाला हात उचलायचे काय कारण आहे? काय कारण सांगा की गरीबाला अंगाला हात लावायचे. अध्यक्ष रामभाऊ ग्रामपंचायत किरण शेठ आमचा ऐका आधी 4 गोष्टी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने नियमित पाणी सोडलं तर तुम्ही त्याच्यावर शबासकीची थापे कधी देत नाही. पण काय तांत्रिक अडचण आल्या, तो गावाला गेला तर तुम्ही म्हणता त्याच्या घरची काय मेल्यात काय, उन्हातलाय का, कुठं अपघात झालाय का? तुमच्या मध्ये बोलायचे काय कारण आहे? बोलायचे कारण तू कोण आहे? कुत्रे कशाला आला? यासाठी मी बोलायचं मारा तुमचा समाज राहू द्या. मारा हरवून गेला. पप्पूचा पाणी हरवून नाही, माझ्या डोक्यावर वाजल्या आपटून गेला. सुभाषराव हे आम्हाला बोलावलं मध्ये बसतो आता. काय काही घडू शकत नाही नाही या गावात गरीबावर अत्याचार चाललं. प्रश्न तुझं तर उत्तर मी ह्यांनी त्या गरीबाला मारलं, तुम्ही माझ्यासारख्या गरीबाला मारताय. तू माझं काय, तू गरीब नाही. मी चपट टाकू ओ सरपंच का पाण्याची विल्हेवाट बरोबर लावा. उलट पाण्याची बचत कशी करावी हे ग्रामपंचायत शिकवायला पाहिजे. काय झालं माझ्यात बी जागरण गोंधळ होतं, त्याच्यामुळे मी सरपंचाला संजय शेठला सांगितलं की पाणी सोडा आमच्यात. जेवाय पण पप्पू जेवाय बोलावलं आणि एक नळी वाढली आणि त्याच्यावर राव एवढी खाली बघा. एकाच बाजूला पाणी सोडणारी माणसं तुम्ही 10 बकरी कापू का तिकडं? काय झालं असेल मला असं वाटतं माहिती का, हे सरपंच नेवशापेक्षा रामभाऊजले का तावटल्यात माहिती का. किरण शेठने संजू शेठला नेवशाला जेव्हा बोलावलं आणि ह्याला आमंत्रण दिलं नाही. अरे माझा सासरा आलता, मी 5 किलो बोकडाचं मोठ्यानं आणलं होतं. मी कुठं काय म्हणलं? तुमचा विषय बाजूला ठेवले. सरपंच, पप्पू हा गरीब कुटुंबातील मुलगा आहे. मला सांगा पगार किती पप्पूला? 5-6 हजार रुपये. तो पण मिळतो किती? 4 महिन्याने. तुम्हाला सरपंच मानधन येतं, सदस्य बैठक भत्ता येतो. तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा काढून घेता. पण या कर्मचाऱ्यांच्या बद्दल तुम्ही कधी विचार केलाय? त्यांना राहणीमान भत्ता दिला जातोय का, किंवा त्याचा काय फरक दिला जातोय का, किमान वेतन त्यांच्यापर्यंत मिळतंय का? बरं हा कुणाचा विरोधक असतो का? मला सांगा रामबा, वाल खोलल्यानंतर सगळ्याच लाईनला पाणी जाणार. गेलंच पाहिजे. लगे गावकरी म्हणणार त्याने वालच अपोरात पिळलाय, पाणी मुद्दाम कमी सोडतोय आणि विनाकारण त्रास कर्मचाऱ्यांना. तुमच्या राजकारणाचं बळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ठरवू नका. त्यांच्या बी संघटना स्ट्रॉंग असतात. तुमच्या मागे सशमेरा जर लागला ना गावात गोंधळ माझं. अरे गरीब ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला हात लागाय अध्याम असला ना चांगल्याच्या नादी लागा गे. मी एक जे टाकेन का असे साफ केले. कशाला वळायचा मार खाताय? तुम्हाला म्हणताय ते दोस्त आहे माझा रामभाऊ. रामभाऊच्या अंगाला हात लावला ना कापून काढेल सगळे. मी तर मी येतो त्याला गरीबाला मारलं. माफी मागितल्याशिवाय आम्ही म्हणलं आम्ही सगळं मिटवतोय. माफी मागितल्याशिवाय मी का बसणार नाही तर मी आंदोलनाला उपोषणाला बसणार आहे बारामती तहसीलदार साहेबांच्या पुढे. ऐका, किरण शेठनं मान्य केलंय की चूक झाली म्हणून. बाळासाहेब चूक झाली माझी, मी त्यांच्या थापाने देतो ना, पाया पडतो आणि चुकलं म्हणतो. चालेल का असं? आम्ही सांगितलं होतं का? सरपंच, ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला मार होणं ही वाईट गोष्ट आहे. सरपंच मेंबर तुम्ही जाहीर माफी मागा. किरण शेठ तुम्ही बी माफी मागा, नाही तर तुमच्या गुन्हा दाखल झालं पाहिजे. पाप्या काय करायचं माहितीये का, हे आपल्याला तुला मारले म्हणजे सगळ्याला मारले. अध्यक्ष पाटील रामभाऊ काय सांगताल ना, एक पाऊल माग घ्यायचं. काय तुमची भांडणं झाली, गावाला विटेला धरणार का, तू एक पाऊल माग घे आणि सगळ्यांनी गोळण्या गोविंद नांदाय शिकवा गेलो. तांटामुक्ती दादे काय सांगतोय की तुम्हा दोघांचा मिटवता नाही. तू म्हणालाय तुमची सरपंच इथून पुढे जर असं काय प्रकरण घडत असेल तर तुम्ही ग्रामपंचायतच्या बॉडीनं कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. सरपंच अध्यक्ष तुम्ही म्हणताय ना
ते बरोबर आहे. इथून पुढे आम्ही काळजी घेऊ. आणि पप्पू माफी या वेळेला तुम्ही तर बोलूच नका हो संजय दाजी, तुम्ही तर बोलूच नका. माफी मागतो की मटणाच्या खाण्यासाठी मारतं पोराला, चप्पल टाकेल का नाही? ए बाळू, अरे संजू शेटला किती वेळा लाचार कुत्रा म्हणतोय तू? येणारच का काय? तुम्हाला म्हणते तिरा माझ्या कशाला? चला जाऊ द्या. अगा तुम्ही काय करताय? एकदा अध्यक्ष बोला. पप्पूची माफी मागा. माफी मागितलं शिवाय मी गप्प बसलो ना. मी आंदोलन करणार. सरपंच साहेब, सरपंच या नात्याने आणि ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने मी आपली माफी मागतो. जाहीर माफी. पप्पा माफ कर. चल उद्यापासून नियमितपणे कामावर ये आणि हे तुझ्या यांच्या हस्ते शेठ, ही चूक तुम्ही केली आणि सरपंचाला माफी मागायला लावलं. मोठी गोष्ट. मोठ्या मनाचा पण माणूस मोठ्या मनाचा आहे. संजू शेठ काढू का ह्याचा भ्रष्टाचार आणि तांदूळ खातो येऊ. किरण शेठ माफी मागा की तुम्ही बी तो. चुकून झालं. माफी मागा माफी. चला थांबा की. काय झालं जागरण असल्यामुळे मला पाणी सोडायचं नाही. थोडी आमचं झालं बोलणं, पण मी पप्पू गरीब. जागरण तुम्हाला शांती लागावं म्हणून केलं काय? धरणावनं पाणी आणायचं का त्याने? हाय बरोबर आहे, पण आता जागरण झालं. जागरण झालं माफी मागा तुम्ही. जागरणाचा विषय काढून आम्हाला भर दिवसा जागवू नका. बरं असू द्या, पप्पू गरीब आहे, मी त्याची माफी मागतो, पण असं होणार नाही. गरीबाची माफी मागायला कशाला कमीपणा पाहिजे? अध्यक्षाच्या पप्पू काय तुला त्रास झाला तर आमच्या कानावर घालत जा. इथून पुढे पप्पू त्या कामात आम्ही अजिबात हस्तक्षेप करणार नाही. काय करायचं? तुझ्या ह्यानी करायचं. काय करायचं माहिती का? पुढारी असतात ना, रामभाऊ झालं, सरपंच झालं, हे झालं की असल्याचा मार खात बसत नाही. माझा विषय घ्यायचा ना. मी सामाजिक कार्यकर्ता, राजकारण सोडून दिलंय. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. कुणी अन्याय केला हात मोडीन. मिटलं पाटील. चला मला वावटे जाण नका मला. चल घरी जाऊन झोप. चल.